आमदार डॉक्टर गणेश गांवकर हे विधानसभेच्या उच्च पदाचेर सभापती पदाचेर त्यांची निवड जाली, इलेक्ट जावन त्यांची निवड जाल्ली आसा. हांव पयल्याच पयलीं गोंयच्या जनतेच्या वतीन भारतीय जनता पार्टीच्या वतीन म्हणजे खूब खूब अभिनंदन करता. आणि नक्कीच म्हणजे बारीक समाजाचो एक मनीस आयज उच्च पावण्याचेर पावला. विधानसभेतले कामकाजूय बी इज अ वेल एक्सपिरियन्स, सेकंड टायम MLA असल्या कारणान तो संयमी स्वभावाचो खूब बऱ्या पद्धतीचे कामकाज विधानसभेचो करतलो अशी अपेक्षा आसा. आणि हांव परत एकदां तांचें खूब खूब अभिनंदन करता. आज डॉक्टर गणेश गांवकर जो MLA से स्पीकर पोस्ट पे इलेक्ट हुआ है, मैं फ्रॉम द लेजिस्लेचर ऑफ द भारतीय जनता पार्टी उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. गोवा की जनता की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से भी उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. एक अपना सामान्य कार्यकर्ता से इतने उच्च पद पर पहुँचने वाला सेकेंड टाइम MLA, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. सेम आज कॅबिनेट झाले पळय, आज कॅबिनेट जाली त्या हेजेर मेन विषय हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी ही लॉन्च केल्या. आम्ही स्लम हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन थ्रू कलेक्टर्स हे स्लम नोटिफाय करतले. आणि स्लम नोटिफाय केल्या उपरांत स्लम रिहॅबिलेट करपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. ज्या पद्दतीच्यो मेन टावनांनी आमच्या स्लम आसा तांकां रिहॅबिलेट करून तांकां घर बांदून दितले. जेणे करून फॉर एग्जाम्पल गव्हर्मेंटाच लँडान जर एक 40,000 जागेन स्लम आसत जाल्यार 20,000 लँड फ्री जातली. 20,000 लँडान तांकां रिहॅबिलेट करतले. टोटली ऑन द पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप. खंयसरूच सरकाराचो एकूय पयसो हाच्या खातीर खर्च करचे ना. आमी म्हजें घर ह्या स्किमींतल्यान जेन्ना स्कीम हाडली तेन्ना बऱ्याच जाणांची टिका आसली की आमी सरकारी जागा तांकां विकत घेतल्या न्हू. तेन्ना ज्यो स्लम नोटिफाय जातल्यो त्या स्लम नोटिफायड स्लमांतल्यान कोणीच तांकां म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत तांकां एप्लाय करपाक मेळटना. तर तांकां स्लम रिहॅबिलिटेशनांतल्यान तांकां रिहॅबिलेट करतले. उरलेल्यांक म्हजें घर ह्या स्किमींतल्यान आमी गव्हर्मेंट आसतले, कम्युनल्स आसतले, आल्वारा बोकासो आसतले, तांकां जागो दिवपाचो सरकाराचो जो आमी म्हज्या घर ह्या स्किमींतल्यान हाडला तातूंतल्यान दितले. वेळच्या वेळी रेट जे कितें आहा पळय ते नोटिफाय करता. सर्वे सुरू आसा. आत्ता स्लम नोटिफाय करपाचो, तेज्या फुडले अजून डिक्लेअर जावंक ना. स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी डिक्लेअर केल्या.